रक्षणकर्तेच केले एकमेकांशी मारामारी। जुनाविडी घरकुल पोलीस चौकीतील धक्कादायक प्रकार। नवरा बायकोच्या भांडणात पोलिसाची गच्ची पकडून मारून पोलीस चौकीचा दरवाजा तोडल्याची घटना मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी घरकुल पोलीस चौकीच्या मागे महापालिकेच्या दवाखाना येथे घडली। या प्रकरणी पोलीस हवालदार श्रीधर नागनाथ गायकवाड, नेमणूक MIDC पोलीस ठाणे यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून गणेश हनुमंतू काकडे, वय वर्ष 29, राहणार ढोक बाभुळगाव, तालुका मोहोळ यांच्या विरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की घरकुल पोलीस चौकीच्या मागे महापालिकेचा दवाखाना गणेश काकडे हा त्याची पत्नी सुषमा काकडे हिला मारहाण करत असल्याने त्याला फिर्यादी व पोलीस कॉन्स्टेबल तेथे जाऊन त्यास घरकुल पोलीस चौकी येथे आणले। त्यावेळी गणेश काकडे याने फिर्यादीला तुला काय करायचे आहे, आमच्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये तू मध्ये येऊ नकोस असे म्हणून फिर्यादीच्या अंगावर धावून येऊन गच्ची पकडली। त्यानंतर फिर्यादी यांच्या डोळ्याजवळ मारून दुखापत करून फिर्यादी यांच्या गणवेशाचे बटन तोडून शर्ट फाडला। त्यानंतर घरकुल पोलीस चौकीच्या दरवाजाला जोरात लाथ मारून तोडून नुकसान करून शासकीय कामात अडथळा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे हे करत आहेत। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।